जय हिंद दोस्तों. कसं आहे पब्लिक, तुम्ही तर बरंच असाल. आज आपल्याला लागलं होतं नर्सरीमधून झाड न्यायचं भाडं, ते पण टिपेश्वरला अभयारण्यामध्ये. मग काय निघलो आपण नर्सरीमध्ये. आलो आपण, गाडी लावून घेतली साईडला, झाडं वगैरे बघली आणि डॉन पण आला इथे. आपण गाडी लावली आणि भरायला लगेच चालू केले झाडं. तोपर्यंत आपण आराम करायला झाडाखाली मस्तपैकी भरणं चालू केलं. गावातलेच होते आपले भरायला झाडं आणि विलास भाऊ पण होता आपल्यासोबत. पूर्णपणे गाडी लोड करून घेतली. इकडली तिकडली आपण झाडं जमा करून पूर्ण एका जागी करले आणि गाडीला ताडपत्री पण मारून घेतली आणि बिल करून लगेच निघतो आपण समोर. आपण झाडं कोटार येऊन भरले आणि निघलो आपण. लगेच आलो इथं रेल्वे गेट पण पडला. इथून कसं बस पास केला आणि आलो आपण नायरा पेट्रोल पंपवर. इथं गाडीमध्ये डिझेल आपण फुल करून घेतली. गोटीला येऊन आपला खुर्रा घेतला आणि लागलो आपण आंबाडीमध्ये. आपल्याला पाणी चालू झालं. आंबाडीचा घाट तेवढा चढून घेतला. आपण जवळल्या रस्त्यानं जाणार आहोत. इकडला रस्ता तर रिस्की आहे. येताना जरा सांभाळून या. बरसातीमध्ये घसरायचे चान्सेस जास्त राहते. इतकं जास्त पाणी पडते की समोरचं काही दिसणं गेलं. तर मांडवीमध्ये आलो आपण. मांडवी साईडकडूनच चाललो. इथून आता उनकेश्वर करून समोर जाणार आहोत आपण सरळ आलो आणि आपल्याला भेटली नदी. नदी तेवढी क्रॉस करून घेतली आपण. पारवा टी पॉइंटला थांबलो आपण चहा पाणी घेण्यासाठी. मस्तपैकी कडक मध्ये चाय मारला आणि विलास भाऊना आणि आपण निघलो आपण परत टिपेश्वरला. कारण आपल्याला टिपेश्वरला हे झाडं खाली करायचे होते. विलास भाऊ आपला गाडी चालवायला चालवा म्हणलं विलास भाऊला थोडी आणि आलो आपण टिपेश्वर अभयारण्य. इथं आपल्याला गाडी खाली करायची आहे. गाडी गेटच्या मध्ये टाकून घेतो. विलास भाऊ तर आपली शूटिंग काढण्यामध्ये व्यस्त होता. गाडी खाली करायला पोरं लगेच चालू करतात. पोरं इथलेच होते गाडी खाली करणारे. गाडी खाली करणं पण चालू करतात. पूर्णपणे गाडी खाली करून देतात आपल्याला. पूर्ण झाडं खाली करून घेतली आपण. परत निघतो आपण वापस किनवट रोडला. बच्चे लोग आंदोलन करे, किस चीज की मांग कर रही है क्या पता, उनको पूछ लेंगे आप. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. येताना तर काही टेन्शनच नाही. एमटी गाडी असल्यामुळे डायरेक्ट आपली 80ची स्पीड होती. सरांना पिरिरी गाडी दाबायला चढलो आपण. जवरल्याचा घाट इथं रिस्की आहे बघा. इथून दरड कोसळलेली आहे. येताना सांभाळून या बरसातीच्या टाइमला. घोटीला आपण लवकरच आलो. दिवसाचाच काही जास्त वेळ नाही लागला आपल्याला जाऊन यायला. जास्त काही वेळ नाही लागला. लगेच आलो आपण किनवट मध्ये. इथे आपण थांबलो. भूक पण लागली म्हणून घेतला वडापाव हाती. गपगप घेतला खाऊन लगेच आणि आलो आपण गावामध्ये. कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंट मध्ये. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.